कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया ज्या व्यक्तीला वर्गामध्ये बसून पुस्तक वाचायची उजागीर नव्हती त्या महामानवानं अशी एक पुस्तक बनवली तो अख्खा जग वाचते तो म्हणजे संविधान चोचीतला तारा गीत होता तारा माईचा उभारा गीत होता तारा माझी पत्नी घरामध्ये पूजापाठ करत आहे आणि मी भलतच काही बोलून बसलो म्हणून दादा अरे पहिले बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नये कारभार न ग माझ्या प्रेमाचे नारी राधा 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 गे राधा कारभारी रायाजी राया माय मला कशाला यावा दिल राया काय म्हणता व चिंतीचे पप्पा मांचन काय म्हणता या हजरी मधला काहीतरी पावला रे बाबा काहीतरी पावला मला वाटलं 8 दिवस माझ्यासोबत बोलत नाही मी तिच्या सोबत बोलत नाही पण आता काय म्हणता चिक्कूच्या पप्पा राधा काय म्हणता व अगं मी बाहेरून येता बरोबर घरी आलो बाहेरून घरी आलो आणि येता बरोबर अशी भनाक वास यायला लागली ते वास कशाची असेल वास मला काय माहिती तुला माहित नाही नाही बाप्पा म्हणजे तू बाजारला गेलीसच नाही बाजारला गेलीस का असं म्हणजे एवढे दिवस झाले तुम्ही बाहेर होते आणि आज तुम्ही घरी आले तेच तर म्हणते काय माझा नवरा एकटा चिकना बोलवून राहिला कोणत्या कामासाठी तर ह्या या बाजाराच्या धंद्यासाठी भेटावा ए कारभारी
हा मी धंदा करणार नाही म्हणजे करणार नाही हो. हा धंदा करणार नाही. नाही. मग कोणता धंदा आहे तुला करण्याला? कोणता धंदा आहे? मी 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकून चुत्या बनवून आलो का रे? बंद करा हा धंदा. राधा, पाण्याचा पैसा पाण्यामध्ये. पाण्याचा पैसा पाण्यामध्ये. हो व कारभारी, मला एक गोष्ट सांगा, का ठेवलाय हो या धंद्यामध्ये? या धंद्यामध्ये काही ठेवलं नसेल. ठेवलाय. अगं राधा, अगं या धंद्यामध्ये तुझ्या आणि माझा थाट आहे. अजून का पाहिजे तुला? हो, अवे एवढा मोठा माठ डोक्यावर घेते, त्या बाजारामध्ये पायी पायी जाते आणि घरी किती पैसे आणते? किती आणते बा? किती आणते तू? 200 ने 300 रुपये. काही उन्नती होईल बा? बंद करा हा धंदा. हा धंदा बंद करायचा. मग नाही तर काय? मग काय करायचा? अहो तुमच्यामध्ये पुरुष येत आहे, काहीतरी युक्ती लावा. महागाईचा जमाना आहे. का सांगू नंदलाल भाऊजी तुम्हाला? एक पोरगा झाला तर माझ्या नवऱ्याला होते म्हणाली, एक पोरगा झाला तर होते म्हणाली. कुठं? मी जवळ जवळ येत होते, होऊ दे ना बरं, आता मजा येते ना, होऊ दे ना म्हणत होते. झाले बाई ते 2 हेकडे ना कुबडे. ते ऑपरेशनची गाडी घरी आली तर मी नवरा तुरीच्या वावरात जाऊन लपला. काऊन बायको पोरं करायला सुख लागते कारण पोसाले का नेट लागते का बरं? नाही, दुःख लागते. नेट नाही लागा, काही दुःख नाही लागा. पण राधा, अगं हे धंदे वाटप केलेले आहे. तुझे कामं जर तुला केली नाही, माझे कामं जर मी न केलं नाही, तर संसाराच्या काळात समोर जाणार नाही. नवऱ्याच्या पीठ तर बायकोच्या मीठ पाहिजे ग. कारभारी, बाजारला गेली असती रायाव कारभारी रायाजी त्या भागला म्हणा माय. 8 दिवस झाले राया नाताव. कारभारी, 8 दिवसापासून माझी तब्येत बरोबर नाही व. माझ्या पोटाची गाठ वरत सनकली राया. अरे बापरे, पानवा लपक्या मारते ना. सगळं बयकलं काम, हे बघा, सगळं काम बयकलं. राधा, तू आता आपल्या रिश्तेदाराला भेटी गोटी करून घे. काय रे? तू ह्या 8 दिवसात मेल्याशिवाय राहणार नाही. इकडे पहा. हे अशी लप 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 करते. लपलप करते. अवद्या दाबून द्या, दाबून द्या, दाबून. अब दुखते व कंबर पाठ. त्या दिवशी झोपली होती खाटेवर. म्या नवरा माझ्याजवळ येत नाही, हलव झुलव करून पाहत नाही. राधा, तुझा पोटा दुखते, पोटा सुटते, चाल तुला दवाखान्यात नेतो, 2 गोळ्यांनी इंजेक्शन देतो. अशी नाही मागे. अवद्या दाबून द्या, दाबून द्या, दाबून. अब दुखते व कंबर पाठ. रात्री झटका झुटका लागून लागून, रात्री झटका झुटका लागून लागून लागली तब्येतीची वाट. 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 त्या दाबून द्या, दाबून द्या, दाबून. दुखते व कंबर पाठ. त्या दाबून द्या, दाबून द्या, दाबून. दुखते व कंबर पाठ. बापरे, तुमचा पैसा घ्या ना. रात्री झटका झुटका लागून लागून लागली तब्येतीची वाट. रात्री झटका झुटका लागून लागून माय तब्येतीची वाट. रात्री झटका झुटका लागून लागून लागली तब्येतीची वाट. रात्री झटका झुटका लागून लागून लागली तब्येतीची वाट. तुमचा पाय माझा नाच आहे. आजपासून मी तुमच्याशी बिलकुल एक शब्द सुद्धा बोलणार नाही हो. राधा, हे बाकीचे सोंग जाऊ दे. हा दयाचा मार्ग आहे आणि बाजारची तयारी कर पहिले. काय म्हणता? हा दयाचा मार्ग आहे. कारभारी, हा दयाचं माठ घेऊ आणि बाजारला जा. आणि बाजारची वाट घेऊ. अवा हा घ्या तुम्ही आपल्या शब्दावर. तुम्ही जा बाजाराला. पाहिले, पाहिले का? याला म्हणतात आरक्षण. हो हो, जाणलं तर. जा तू. याला आरक्षण म्हणतात. पण दादा, मारल्यानं बाई सुधरत नाही हो. मारल्याने बाई सुधरत नाही. बाईला आता कायदा समजते. माझ्या आई बहिणी सगळे शिकले सैवरले आहेत. तो अगोदरचा काळ निघून गेला. अगोदरचा काळ निघून गेला. सासूई मारे, सासराई मारे, डेरई मारे, भासराई मारे, सगळ्याच्या मार खाऊन माझी आई बहिणी जिंदगानी करत होत्या. पण आता तो काळ राहिला का? नाही. आता बाईला कायदा समजते. आता जर मारछोड करायला गेलो, उद्या शेल्टरचा जयला आहे. मला शेल्टरचा जयला आहे.
पण मी माझ्या पत्नीला प्रेमानच सांगतो, प्रेमानच सांगतो. जाणं तुमच्या घरी का बनते सपा पोकर फिंगर आहे. हॅलो. सखे साजनी, अग सखे साजनी, आन माझ्याशी बोल ग. सखे साजनी, अग माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जाईल जीवनाच्या, अगं जाईल जीवनाच्या, जे मा का जाईल वा जीवनाच्या तोल जर बिघडला ना राधा, सगळं सत्यालाच होईल. अगं जाईल जीवनाच्या बिघडून तोल ग. अगं जाईल जीवनाच्या बिघडून तोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी, सखे साजनी माझ्याशी बोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. सखे साजनी माझ्याशी बोल ग. पडदा लाजाचा जरासा खोल ग. दादा, अगं सुलक्ष गोष्टीवर जे तू हट्ट मानशील, चेहरा ज्याचा कोमावल्यासारखा करशील तर मला कसं वाटणार, मला कसं वाटणार आहे. काय म्हणायचं आहे ते? ए दादा, काय कळलं सखे, संकट पडलं सखे. काय घडलं सखे, संकट पडलं सखे. तुझ्या अंतःकरण कसं जळलं सखे. काय घडलं सखे, संकट पडलं सखे. काय घडलं सखे, संकट पडलं सखे. तुझ्या अंतःकरण कसं जळलं सखे.
झाला कसूर माझ्या हाताने जर काही गलती झाली असेल मला माफ करशील दादा मला माफ करशील तुझ्या कोमावला नूर काय झाला कसूर कामधंद्यावर मन तुझ्या उडवत तुझ्या कोमावला नूर काय झाला कसूर कामधंद्यावर मन तुझ्या उडवत ऐके ना समजना हे सांगितल्यावरी ऐके ना समजना सांगितल्यावरी सोने लग्नाची तू बायको करी सोने लग्नाची तू बायको करी जाईल जीवनाच्या का जाईल म्हणता तुम्ही अगं जाईल जीवनाच्या हा बिघडून येतो लग अगं जाईल जीवनाच्या बिघडून येतो लग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग सगळे साजने माझ्याशी बोल ग पडदा लाजाच्या जरासा खोल ग अगं जर अर्धा दिवस माणसासोबत बाई जर बोलली नाही त्या माणसाला कसं वाटल त्याला जगूसा वाटेल का त्याला जगूसा वाटेल का आहे काय म्हणायचं आहे शेवटच्या गाला ए दादा काय गं माझी कामना अगं तू माझी कामना काय झाला गुन्हा मला करमत नाही ग तुझ्या विना मला करमत नाही ग तुझ्या विना मला करमत नाही ग तुझ्या विना अगं तू माझी कामना काय झाला गुन्हा मला करमत नाही ग तुझ्या विना करमत नाही ग तुझ्या विना मला करमत नाही ग तुझ्या विना दादा का सगळे धंदे करजो सगळे धंदे करजो पण एक धंदा आहे ना कोणता एक काम आहे ना कोणता? तो कधीच तू करजो नको बघा माझ्या आई बहिणीला तो काम सांगतो नको आई बहिणीला माझ्या आई बहिणीला तो काम सांगायचं नाही कोणता सांगा बरं तुम्ही तो काम सांगू का सांगा ना अगं तू सोडशील माझा साथ अगं तू सोडशील माझा साथ म्हणजे आपल्या नवऱ्याचा साथ अशा तरुणापणात काय माझा संसार पडेल सुना सुना अगं तू सोडशील माझा साथ हे काय अशा तरुणापणात माझा संसार पडेल सुना सुना सुवर्ण ही संधी चालून आली बरी सुवर्ण ही संधी चालून आली बरी प्रेमाने राहू
अगं मोरेश्वराचे विचारण मोल ग मोरेश्वराचे विचारण मोल ग पडदा लाजाचा जरासा खोल ग सोपे साजनी माझ्याशी बोल ग पडदा लाजाचा जरासा खोल ग तुला काय मारलं नाही काय शिवागारी दिल्या नाही काही महाराजची गरज नाही शिवागारी देण्याची गरज नाही राधा अगं जो प्रेमानं घडते ना तो मारल्यानं होणार नाही तुम्ही अर्र म्हणा की बरं म्हणा हा ह्याच्या माल घे म्हणा की खोटं म्हणा हा माठ घेत नाही ना बाजारला जात नाही हा माठ घ्या तुम्ही आपल्या डोक्यावर जा पत्त्या घालून. बाजारला जा राधा नमस्कार अगं विचार कर पाटील ए पाटला अरे नमस्कार दोस्ता नमस्कार नमस्कार काऊन असा बावरल्यासारखा झाला रे तू मारुतीने गेलो तीनच्या झाले तपन म्हणा तपते म्हणून बावरेलास दोस्ता असे लहान लहान डोळे करून आलास कोणाची मदत करून आलास का तू तुला मदत केल्याचा सार समजते का हे वाट तपाल सत्य त्या सत्य का माझे मा हा कोण व खटमल हात तुला खटिया दोस्ता तू माझ्या घरी आला हा पण असा बावरेल्यासारखा आलास माझ्या घरी तू कुठे काही करून आलास ना कोणाला मारझोड करून आलास ना नाही 3 तारखेवरती अशी माझी भेट नाही म्हणून मी आलो ही गोष्ट बरोबर आहे हे गोष्ट बरोबर आहे पण दोस्ता का सांगू रे दोस्ता का सांगू माझी चांगली बायको बिघडली रे तुझी चांगली बायको बिघडली त्या गाड्या बिघडतानी पाहिलं मोठाली बिघडतानी पण बायका बिघडते नाही पाहिलं बाबा मी दोस्ता चांगली बायको बिघडली हा सामोरा भाग मागे मागचा भाग सामोरा लागा बघायला झालंस का बे? समोरचा भाग कुठे मागे जाते आणि मागचा भाग कुठे आहे समोर येते बाबा बायको बिघडली म्हणला तो शकते दोस्ता माझी पत्नी बाजारला गेली नाही तर याचा धंदा बंद पडला म्हणून म्हणतो बायको बिघडली सकाळी सांगत सर्व भाषेत दोस्ता काय झालं होतं हरकत तू माझ्या लहानपणापासूनचा दोस्त आहे बिलकुल अगदी बरोबर मी तुझ्या घरी यायचा तू माझ्या घरी यायचा पण दोस्ता आजपासून मी तुझ्या घरी कधी येणार नाही वा तेच म्हणतात अशी शहाणा तुझ्या बहिणी कामा काम असलं तर पाटील मध्ये खुचू खुचू आणि आता काम विसरलं नाही अजून घरी नाही म्हणते दोस्ता मी तुझ्या घरी नाही येण्याचं कारण सांगू कोणता कारण सांगू सांग ना तू माझ्यासोबत झगडा करशील झगडा कायची नाही काहीच नाही का झगडा करत अरे नाही करत नाही करशील आहे का आता? दोस्ता मी तुझ्या घरी नाही येण्याचं कारण कोणता अरे मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो रे हा आता ऐकून घे ऐकतो मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो आणि तुझ्या बायकोकर पाहतो रे आणि तुझ्या बायकोला पाहून मनात मला जेवतो रे वा वा पटते त्याच्या हळच्या गाव मी तुम्हाला पाटील बनवलं लोकांच्या बायका पापा धुरासाठी मला कलंकित नको मला का कलंकित नको करू मी कशासाठी झुरतो कशासाठी कोणी माझ्या मायबाप कोणाच्या चांगल्या गुणाला जर पाहून झुरत असेल कोणाच्या चेहऱ्याला जर पाहून झुरत असेल ना त्याच्यासारखा मूर्ख माणूस नाही कशासाठी झुरतो कोणी चांगल्या गुणाला झुरतात कोणते गुण चांगल्या गुणाला झुरतात अरे तुझी बायको स्वाभाविक आहे एक नंबर तुझी बायको स्वाभाविक आहे अरे तुझी बायको माना मर्यादाची आहे 2 नंबर अरे तुझी बायको कामा धंद्याची आहे रे 3 नंबर तशी बायको करायला अशी जर माझी पत्नी राहती तर माझा संसार माझी जिंदगानी बिघडली असती का नसते बिघडली पाटील नसते बिघडली रस्ता वेळ बरी झालेली आहे आपला काम कसं आहे या माझ्या ठेकेदार बांधवांना बंद करा म्हणलं तर मला सरम म्हटल्यासारखं लागते माझ्या डागच नाही लागला कोटी तुम्ही बंद करायची म्हणाचा तू आता आपल्या घरी जा आपल्या घरी काय रे आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन ये तुझ्या पत्नीची आचारसरणी विचारसरणी माझ्या पत्नीच्या जर कानी आली माझी जिंदगानी दुरुस्त होईल माझा संसार दुरुस्त होईल दोस्ता चलो कर
जाऊ देलास तिकडे भागून गेलो काय सांगू मी मूर्ख मी किती कळानी माणूस त्या पाटलाच्या घरी गेलो वडावची पिपळाने सांगून दिलं मी आपल्या बापाने म्हणलं होतं की मला लग्न नको करून देऊ नये काय अशा लोकांच्या गोष्टी काय झाल्या पाहिजे म्हणत होतो पण मा बाप नाही ऐकला करून टाकणं मी लग्न केलं आता माय देऊन तर मला पदी भेटली होती गेलो आता ते शहाण पण सांगलं पण घरी केल्याची इज्जत नाही बाबा कालच बायकोला म्हणलं पोळ्या लाटतच होती पोळ्या लाटत होती पोळ्या बायको म्हणलं 5 रुपये दे म्हणलं तिच्या बाई माझे उठली आणि तो फेकून मारले की नाही कोटी जाऊन घासला पेनले ते काय पता आधी ना काय म्हणते माझ्याला देणं माझ्याला देणं कुठे जाऊ का मी त्याला कोटी पाहू आता काय वेळ पैसे नाही जास्त करण्यात काय म्हटलं गोपे 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 कोटी गेली असेल म्हणतोय हा हो कहा गए न तो के दाए खटिया में घोटा के लुकाए कहा गए न तो के दाए खटिया में घोटा के लुकाए कहा गए न तो के दाए खटिया में घेरे घोटा बनाए कहा गए न तो के दाए खटिया में घेरे घोटा एवढे लोक जमले आहेत माहेरची कोणी गेली असेल समोर हे 2चे 2 दरवाजे लावले आहेत टीव्ही पाहत आहे टीव्ही आलो गेलो पण भगनर दरवाजा लात मारतो गोपे 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 म्हटलं माझ्या गोपे 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 मस्त मारून आले त्याने मस्त बदा 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 नाही थकल्या का थकल्या झेपली भेव लागते पाना कसा पायती मागाचा तुझी तोडक्या जसा लागला कार गोच्या अशी बदनाम करतात नवऱ्याची पहिले नाही समजलं का पहिले नाही समजलं का माझ्या घरी चालवाली होतीस का पडदा टाकून होती पडते मग अंडावची गोपे गोपे म्हणून राहिल्या काय झालं कशाला ओरडून आल्या गोपे काय हो मी आवाज देत होतो तू काय करत होती उपळत होती काय उपरली अवे हा? त्या दिवशी तुम्ही धन्याचे साबण घातले होती ना त्यातला कचरा काढला तो कचरा उपरली हो. हा सामोर टाकून उपलल सामोरचा तुमची बहीण येईल ना तासून घ्या सामोरचा आमच्या बहिणी का अशा हलक्या पत्त्याच्या आहेत का उपलासाठी आणि तुम्ही घ्यायच्यात पापडाच्या सामोरच्या तासून घ्यायच्यात गोपे काय हो आपले आगर असे जाणी ने कोणा जायते गोपे गोपे हा, आपल्या घरात शेजारी हा. माझी मैत्रीण आहे हो तुझी मैत्रीण आहे हो काय सांगू गोपे तुला हा, बाई, आम्हाला तोंडानं सांगा गं, तोंडानं. नाही तर कोणाला तोंडानं ठेप नको पडे बाई कोणाकडून सांगतो सांगतो लावल्यावाने बोलून राहिला तोंडानं सांगा चांगल्यानं तुम्ही कोणाकडून सांगता कोणाकडून सांगतो म्हणलं सांगा थांबो पत्नीची तब्येत नाही बरोबर गोपे
काय झालं असं? तिची तब्येत एकदम सिरियस आहे. हा, तब्येत सिरियस आहे का? चला मग पाहायला जाऊ. हा? चला पाहायला जाऊ. चला मग. बाप मैत्रीण होते त्याला म्हणते पावायला जाऊन म्हणते. एखाद्या माझ्या आई बनी तरी बिघडली असती नंतर चाल म्हणले जा म्हणले असते एकटाच. अहो, माझी जीवलग मैत्रीण आहे बुवा. चला लवकर भेटायला जायचं. जायचं का? हो चला. खरं? हो, तिची तब्येत खराब आहे ना, हा. मस्त वेळ चिक्कू केळं पकडते. किती? चिक्कू आणि फकट फकट केळं पकडते. झालं का? हो. हवा हे पकडल्याने का होणार आहे? मग काय पकडू? हा? काय पकडू? त्यासाठी एक किलो घे. हा. 1 किलो सरकी आणि 1 किलो बाबरी शेंगा. हो, तुम्हीच खायला तुमची बहीण. फेकून दे तिकडे. पोटी अटकला म्हणजे टोनात टोनभर. बदमाश घोडी. अवी मी रस्त्याला चालत होती ना, तिथं भाराटीचा काटा होता. तो माझ्या पायाने रुतला म्हणून मी त्याच्यावर पडले. मग उपलीस का? हो. निघाला की नाही निघाला? निघाला मग. मग नसेल निघाला मी जाता निघाला. हा, हा, हा. नाही तशीच राय. माझ्या टोंगल्याला गेले तुम्ही. अरे वा. मग हातवे का पाटलाचा अरे आळा? पटला जाळा. हा हातवे अबा पाटलाचा आळा नाही, पाटलाचा वाळा म्हणाला. होऊ शकते. अगे मा काहो? केवढा लंबा आहे वा. तो पाटेले लंबानं पाटली नेलं मी का तिच्या आखूर आहे का? नाही ब, बरोबर. पाटलाचा वाळा एवढा लंबा आहे ना, आपला काऊन नागपूर आहे ब? अहो आम्ही आखूर आहोत. म्हणून आमचा आखूर आहे. म्हणून नागपूर आहे. हो मी आहोत मारतो पाटला. मारा आवाज. पाटील आवाज झालं रे, तो मोठी के बालवाला आला. येऊ दे आला तर. ए पाटील अरे नमस्कार दोस्ता, नमस्कार नमस्कार. आल्या का तुम्ही? मॅजिशे जोड गेलेले. अरे आपली मराठी भाषा आहे. मी काय इंग्लिश बोलून राहिलो तू का? आपल्या बायकोला घेऊन आलास का? नाही मा नवरा आला. तू असा वेळा वाकोडा का बोलतोस का? शिला बोलणार नाही. तू कसा येडा मागला विचारणार पाटला. दोस्ता, हा? तू आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत आणला. हा? मी तुझ्या उपकार मानतो. हा? तुझी पत्नी माझ्या पत्नी बरोबर बाजारला जाईल का? ठीक आहे जाते. राधा, जाते. अगं ये राधा, अगं बघ तुझ्या मदतीला कोण आली आहे? अगं तुझ्या मदतीला गोपिका आली आहे. गोपिका आली. त्या गोपिका बरोबर बाजारला जा. गोपिका सोबत जाऊ. बाजारला जा, वेळ नाही आहे. आणि ती नाही तर? ती नाही आली तर मावशीबाई आहे. ते नाही तर तुम्ही या. ते नाही आली तर मी तर हवंच ग. बरं, जाते का? आता येणार जाऊ. जाते. ठीक आहे. काय करावं बाई, ज्या भरोसा, ज्या धंद्याच्या भरोशावर आपली जिंदगानी प्रपंच आहे, त्याला ती करून कसं चालणार? जाते जाते गोपीकडे, तिचे साथ घेते आणि बाजारला जाते. कारण या ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी प्रपंच आहे, त्याला कशी काय विसरणार? एक काम करते, रात्रीच्या घराकडे जाते आणि तिला सोबत घेऊन बाजारला जाते. हॅलो हॅलो जय. हो 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 हो. अगं तू नवीन युगाची राधा. अगं तू नवीन युगाची राधा. चालली रस्त्याने, अगं चालली रस्त्याने.
या गावात खेड्यामध्ये विक्री होत नाही का हो सगळ्या ठिकाणी होते सगळ्या ठिकाणी गावामध्ये, शहरोशरी, गलोगाली, गरिबापासून मोठ्या मोठ्या लोकांच्या घरापर्यंत. पण राधा होय. आपल्याला तो दही दूध विकायचा नाहीये तो नाही विकायचा. तो आपल्याला मथुरेवाला दही दूध विकायचा नाहीये अहो मग तुमच्याकडे कोणता दही दूध आहे बा? अगं दही दूध मी सांगू तुला कोणतं विकायचं सांगा आहे बरं मला. ज्ञान बोधाचे बनवून दूध हा. अहो हा तर सगळ्यांच्या फायद्याचा आहे बा. ज्ञान बोधाचे बनवून दूध आणि संत महंताने केले सुद्ध हो. अगं देश जागृत करण्याकरिता त्या महामानवाने पाजवले खुद आम्हाला दही दूध विकायचं आहे काय मनाच्या ते अगं ज्ञानबोधाचे बनवून दूध अगं संत महंताने केले सुद्ध अगं ज्ञानबोधाचे बनवून दूध त्या संत महंताने केले सुद्ध अगं देश जागृत करण्याकरिता त्या महामानवाने पाजवले खुद देश जागृत करण्याकरिता त्या महामानवाने पाजवले खुद महामानवाने. अगं देश जागृत केलं अगं देश जागृत केलं आणि मोठ्या कष्टाने अगं देश जागृत केलं आणि मोठ्या कष्टाने नगर शहराव गाव वस्त्या वस्त्यानं नगर शहराव गाव वस्त्या तुला दही विकायचं आहे खेड्यापाड्यामध्ये दही विकायचं आहे विकायचं आहे हो मला. त्या या सगळ्या माझ्या माई बापा सोबत तुझा एकोबा राहिला पाहिजे हो. तुझा प्रेम भाव राहिला पाहिजे हो, राहिला पाहिजे. प्रेम भाव राहिला पाहिजे हो. तर दही कसा विकायचा आहे सांगू का ऐकता का पहा, या लोकांच्या फायद्याचा असेल तर मी विकीन नक्की. हा लोकांच्या फायद्याचा दही विकायचा आहे आपल्याला हो का? लोकांच्या फायद्याचा दही विकायचा आहे अगं दही विका मानव कल्याणी मानवाचं कल्याण झालं या पाहिजे. मानवाच्या कल्याण झाला पाहिजे हो ना. दही विका मानव कल्याणी शुद्ध विचाराचे मंथन करून आणि विकास गंगेचे टाकून पाणी त्या दह्यामध्ये पाणी कोणतं टाकायचं आहे कोणतं टाकायचं? विकास गंगेचं पाणी टाकायचं आहे अच्छा. आज नळाच्या ना बोरिंगच्या ना मथुरेच्या बाजाराच्या नसे आपलं काम नाही 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 विकास गंगेचं. विकास गंगेचे टाकून पाणी आहे काय मला अगं दही विका मानव कल्याणी हे राधा काय म्हणतो हो? अगं दैविका मानव कल्याणी आणि शुद्ध विचाराचे बंधन करणे दैविका मानव कल्याणी आणि शुद्ध विचाराचे बंधन करणे दादा, त्याच्यामध्ये पाणी कोणत्या टाकायचं आहे कोणतं कोणतं? त्याच्यामध्ये पाणी कोणत्या टाकायचं आहे कोणतं? अगं विकास गंगेचे टाकून पाणी विकास गंगेचे टाकून पाणी आणि एकांमध्येचे टाकायला लोणी एकांमध्येचे टाकायला लोणी पण राधा काय व? अगं या ज्ञानाच्या बाजारात अगं या ज्ञानाच्या बाजारात अन विकास स्वस्त्यानं एकदम स्वस्त पण आपली किंमत. अगं या ज्ञानाच्या बाजारात अन विकास स्वस्त्यानं
गांधीजीची कन्या शांताबाई. शांताबाई गांधीजीला शांती 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 शांतीचा मार्ग म्हणून त्याची कन्या शांताबाई नाव पाडलं गांधी. बरोबर आहे का गांधीजीची कन्या शांताबाई नाही ना आणि गौतम बुद्धाची अहिंसा छाई. अहिंसा त्या काळामध्ये दंड्याचे बोरिंग होते. हो तो दंड्याच्या बोरिंग होता. पाणी हलव हलव त्या पाण्यासाठी झगडा करत पाया. जी बरोबर आहे पाण्यासाठी झगडा हो, करत करत अगं होत्या. विहिरीवर भरण्यासाठी झगडा करत. हा. गौतम बुद्धाला ते चांगलं नाही वाटलं. हो का चांगलं वाटलं नाही. अरे या पाण्यासाठी झगडा करत्या. गौतम बुद्ध निघून गेले. निघून गेले. पण बाबासाहेबाला का आवडत होती. काय आवडत अरे बरे तुमची मला हुकुमशाही नाही पाहिजे. हा तुमची हुकुमशाही नाही पाहिजे. नाही पाहिजे. मला लोकशाही पाहिजे. लोकशाही शेवटच्या कडवा काय म्हणायचं बघा. ए दादा, अगं गांधीजीची कन्या शांताबाई आणि गौतम बुद्धाची आई कटाई. अगं गांधीजीची कन्या शांताबाई आणि गौतम बुद्धाची आई कटाई. अगं बाबासाहेबांची ती लोकशाही. बाबासाहेबांची ती लोकशाही आणि तुमची आमची भारत माता आई. दादा आता काय चालू आहे. काय चालू आहे हे केवायसी करा. हो हे केवायसी करा. जी बाबा आमचे शाहीर लोक असे फडफडतच राहिले नाही तर का आणि फुकट्याचे पगार चालू आहे. हो बरोबर आहे तुमची गोष्ट जे ओरिजिनल कलाकार आहे हो हा माझा सेकंड शाहीर आहे. तिरुपन वर्षाचा आहे आणि शाहिरीचं जीवन जाऊन राहिला त्याचा. तरी त्याचा पगार चालू नाही झाला ग. आणि फुकट्याचे पगार चालू झाले म्हणून माझे वस्ताद मोरेश्वरजी मेश्राम काय काय म्हणतात. म्हणतात बघा बरं अगं सर्वनाश केलं. अगं सर्वनाश केलं आणि या देश भ्रष्टानं